गिअर टाकून जर गाडी चालवली असती ऍक्सिडेंट झाला असता का? हे भाऊ आवाज रे द्या. हे दादा मा इकडे लक्ष ठेव. हॅलो. हा आता कसा आला? तर ऍक्सिडेंट झाला असता का? ऍक्सिडेंट झाला नसता. आणि म्हणून ते म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी, तसं या शायरीचं आहे. जबान फिसली मग ते गंमत कुठच्या कुठे जाऊन फसते. हा गंमत. शांत बस शांत बस. तर पुन्हा म्हणते अवकादच म्हणलं ना फाटलीच म्हटलं ना म्हणते अजून दुसरं का म्हणलं म्हणते पाहिजे. हे का लहानशी गोष्ट आहे? लहानशी शब्द आहे का? अरे आज आज मीनं तरी तुला म्हणलं का हो तू अवकाश आहे का? तुला कसं वाटत? आणि मी म्हणलं तर काही आधार नाही फादर नाही वाटत नाही का माणसाला काही? मग म्हणून आपण समोरच्याकडे जेव्हा एक बोट जावतो तर 3 बोट आपल्याकडे राहते का नाही? याचा विचार करून माणसानं बोललं पाहिजे. विचार करा, विचाराचं आत्मचिंतन करा. तर म्हणते पुन्हा बाई म्हणते तू नंगा बोलला नाही. हे शायरी माझी बनवीन तरी मी नंगा नाही बोलत. आधाराशिवाय तर मी कामच नाही करत. बिना आधाराची ज्याची शायरी असते तो नंगा, त्याला बिंदास म्हणतो. कारण तुमच्या गमती झाल्या नाही का? वा झाल्याला अजून आहेत आणि होतील. पुन्हा प्रश्न तुम्ही केला का मी नाही घेत बा म्हणून. असं केव्हा म्हटलं मी बोलता? हे गंमत होय. इथं कमी जास्त एकामेकाला बोललं तर ते तर व्हाच लागेल. हा प्रश्न केव्हा आला का मी गंमत नाही घेत, कमी असं करीन ना तसं करीन म्हणून? तेवढं घमंड नाही, एवढी दिवस नाही. या शायरी क्षेत्रामध्ये माझे कोणासोबत वाईट पण नाही आणि ना कधी होणार. कारण मी जेवढी बोलायची ताकद ठेवतो तेवढी ऐकायची ताकद ठेवतो. हा जेव्हा मी 2 दणके दुसऱ्यावर टाकतो तर 2 दणके दुसऱ्याही 6ची ताकद ठेवतो. ठेवतो असं आहे श्रमाबाई. नाव तुझे सुरमा. सुरमाबाई नाव तुझे सुरमा. आता तरी काही कर्मा. आणि शेवटी नाही सापडलो हातात, आता तरी हातात धर्म. शेवटी तुझ्या हातात नाही सापडलो तर आता तरी हातात धर्म. म्हणजे प्रेमानं म्हणतो तुले कर्मा. जसं लहानसा पोरगा म्हणते जेवमा बोलमा खानमा. असा हे शिऱ्याचा भावार्थ आहे. अर्थाचा अनर्थ करायचा नाही मॅडम. हो बिलकुल. तुम्ही जसं म्हणत नाही तसं मी तुम्हाला म्हणत नाही. पुन्हा ते बैलाचं गाणं म्हटलं अजून काव येतो उठत नाही म्हणे. हायड्रोलिक. अरे बापरे. अरे घुंगरू पैजनाच पैजनाच पायात वाजलं. अरे घुंगरू पैजनाच पायात वाजलं. आणि तुझं माझं गावात गाजलं. अरे तुझं माझं गावात गाजलं. पैजनाच पायात वाजलं. अरे घुंगरू पैजनाच पायात वाजलं. आणि तुझनी माझं लफड गावात गाजलं. अरे तुझनी माझं लफड गावात गाजलं. तर सुरमाबाई काय म्हटलंय? तुम्ही म्हणता हायड्रोलिक उठत नाही. कसा उठणार आहे? अरे अरे अनुभवलं मी तुला सांगतो खरंच. काय अनुभवलं? अरे अनुभवलं मी तुला सांगतो खरंच. कारण पूर्णपणे पाणी आलं तुझ्या विहिरीत. पूर्णपणे पाणी आलं तुझ्या विहिरीत. अनुभवलं मी तुला सांग
मी तुला सांगतो खरंच आणि पूर्णपणे पाणी आटलं तुझ्या विहिरीत पूर्णपणे पाणी आटलं तुझ्या विहिरीत एकदा टाकायचा मी न तीनदा टाकला आणि जेव्हा जेव्हा मी टाकला तेव्हा तेव्हा हा पन्ना वाकला एवढ्याने हिचं मन नाही भरलं तरी हे गावभर फिरली आणि हिच्या या कर्मामुळे माझी मानाची मस्ती जिरली हा 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 हे कोणते धंदे रे हे धंदे सोडला आणि दिवसाची रात्र झाली तिथे खुट्यावर चालणं का भेटते शिवारात तिथे बाबरीचा काटा कुठं आहे आणि जिथं सर्व गोष्टी पूर्ण होते तो माझ्या घरचा खोटा आहे कोण कोण आले म्हणत आहे कोण कोण आले म्हणताय इथं शेतकरी लोक बसले आहे शेतकरी लोक बसले आहे एका शेतकऱ्याची मत जेव्हा जाते तो का म्हणते भाऊ माझी मत दिसली का भाऊ माझी मत दिसली का नाही का म्हणते अरे एवढी बदमाश आहे म्हणते का म्हणते एकदा टाकायचा म्हणजे तीनदा टाकला म्हणते म्हणजे जेव्हा म्हणते तरी बाटा टाकायचा एकदा टाकायचा 3 वेळा टाकला म्हणते आणि जेव्हा जेव्हा बाटा बनवला तर वाटा बनवला म्हणते जेव्हा जेव्हा मी टाकलं तेव्हा तेव्हा हा बंदा वाकला एवढ्यानीचं पोट काय भरलं म्हणते हे गावभर फिरली म्हणते हे मस्त हे गावभर फिरली म्हणते हिच्यामुळे माझ्या मानाची मस्ती जिरली म्हणते तर त्या मस्तीले म्हणते हे कोणते धंदे होय हे धंदे सोडलं आणि दिवसाची रात्रीला आपल्या खुट्यावर तर चाल का भेटते म्हणजे शिवारात बाबूचा काटा कुठं आहे आणि जिथं साऱ्या गोष्टी पुढे तो आमच्या घरचा कुठं आहे म्हणते असा आहे शेराचा भावाचा मॅडम मी बोलणार नाही मी तुम्हाला आधी म्हटलं होतं मी वाईट बोलणार नाही पण मी बोलल्याशिवाय राहणार नाही ही माझी शायरी आहे हा आणि म्हणून अरुण विभाऊ महाकाळकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी भाई आणि म्हणून आता माझ्याकडे काय म्हणते अनुभवलं मी तुला सांगतो खरंच पूर्णपणे पाणी आटलं तुझ्या विहिरीचं काऊन म्हटलं की तुमची जे मगाशी जबान फिसलली होती बोलता बोलता त्याच्यावर बंधन ठेवा आणि म्हणून माझ्या समोर मॅडम काही म्हणणार आहे सामन्याला जागू नको अरे सामन्याला जागू नको बाई माझ्या नादाला लागू नको अरे करवाने वाजू नको बाई माझ्या नादाला लागू नको अरे सामन्याला जागू नको ग बाई माझ्या अगं सामन्याला जागू नको ग बाई माझ्या नादाला लागू नको करवाने वाजू नको ग बाई माझ्या नादाला लागू नको काय म्हणते माझं गाणं मी म्हणतो हो हो नाही हे नाही म्हणते मी म्हणतो हो नाही हे नाही म्हणते हिच्या सोबत माझं काम चांगलं म्हणते हिच्या सोबत माझं काम चांगलं म्हणते
अगं मनामध्ये ठेवू नको राग सुरमा, चांगल्यानं काम करू मनामध्ये ठेवू नको राग सुरमा, चांगल्यानं काम करू मी म्हणतो हो हो आणि हे नाही म्हणते, मी माझ्या प्रश्नाचं उत्तर हो म्हणतो हे नाही म्हणते. हिच्याशीच माझं काम चांगलं म्हणते म्हणजे बाईसोबत माझी शायरी चांगली होते. मनामध्ये ठेवू नको राग ग सुरमा, चांगल्यानं काम करू लाग. म्हणजे चांगल्यानं शायरी जे आपलं काम आहे ते तुला करायचं आहे, म्हणजे शायरी आपलं काम आहे अशा गाण्याचा भावार्थ आहे. आणि म्हणून एक कळवं सादर करतो, त्यानंतर एक फरमाईश आलेली आहे राष्ट्रगीताची. तर समोर माझं काय म्हणणं आहे लक्ष ठेवा, त्यानंतर राष्ट्रगाणे सादर करतो. हसू हसू करण्यात तुझा हात नाही पकडत म्हणजे शायरी, आणि चांगल्या चांगल्याला तू हात ना दे. अगं करून आपल्या जीवनाचा त्याग सुरमा, चांगल्यानं काम करून मनामध्ये ठेवू नको राग सुरमा, चांगल्यानं काम करून वारकरी उपासक त्या संत नामदेवाला जागलं पाहिजे. पोरांनी बापाशी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे आणि वेळ झाली कामाची सुरमाबाई चल आता कामाला लागलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या शेवटच्या कोड्यामध्ये काही म्हणणार ज्ञानाचा साठा आहे. शाहीर सूरजचा मजेशीर भाग सुरमा, या शाहीर सूरजचा मजेशीर भाग सुरमा, चांगल्यानं काम करू लाग. अरे मनामध्ये ठेवू नको राग सुरमा, चांगल्यानं काम करू लाग. दोन फरमाईश आहे. एक आपले जे ठेकेदार साहेब होते त्यांनी म्हटलं की पोवाडा सादर करा छत्रपती शिवाजी महाराजांना. एक पोवाडा आणि भीमगीत, भीमगीत आणि पोवाडा. तर अगोदर एक सुंदर भीमगीत तुमच्यासमोर सादर करतो आणि त्याच्यानंतर एक पोवाडा बस, आणि त्याच्यानंतर लावण्या होतील एक एक आमच्या डान्सरच्या. त्यानंतर कार्यक्रम माझा समाप्त होईल. तर काय म्हणणं आहे माझं लक्ष असू द्या. टाकडीवाले जेव्हा यांच्याकडून टेलेकर यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली पाहिजे. 2 मिनिट तू एवढा दिवसभर आहे कॉपरेट केला, तू असं माय मूड
व्यक्तिमत्व होतं आणि त्या व्यक्तिमत्वाला अनुसरून भीम जी के जैसा मैंने दानी नहीं देखा, ज्ञान की लड़ाई लड़ने वाला ज्ञानी नहीं देखा, गर्व से कहो हम है बहुजन क्योंकि आज तक हमारा किसी ने पानी नहीं देखा। छुआछूत के विरुद्ध की ढाल बन गया, मनुवादों के लिए उनके हितों का काल बन गया। माँ बहनों को अपने ज्ञान से न्याय मिला डाला और मेरे भीमराव के एक ने पूरा हिंदुस्तान हिला डाला। आमचं असं म्हणणं आहे लेडीज मंडळी इकडे बसली आहे, एक रंगती गाणं म्हणा, जास्त वेळ तर आहे नाही तुम्ही। शाहिरा तुम्हा सांगतो आणि त्या कलियुगाचे धडे आणि सुन सासूची सेवा करे आणि ते मारू मारू फडे, सुन सासूची सेवा करे आणि ते मारू मारू फडे आणि सासू मेल्यावर सुनबाई लढे, सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे, सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे, सासू मेल्यावर सुनबाई लढे। ऐक शाहिरा तुम्हा सांगतो हे कलियुगाचे धडे, सुन सासूची सेवा करे ते मारू मारू फडे आणि उद्या पंच कमिटीवर मार्का पडे म्हणून बायाची पोल खोरणारा शहर आणला का म्हणत आमच्या बजार समोर राहिले म्हणा। पण कलियुगाची सत्य वास्तविकता आहे कोणती? सासू मेल्यावर सुनबाई लढे, सासू मेल्यावर सुनबाई लढे पण आजीबाई काही थेंब नाही पडे, सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे। मग बायकोचा भाऊ येते, बायकोचा भाऊ घरी येते आणि त्याच दिवशी नवऱ्याची बहीण येते। पहा लक्ष ठेवा, बायकोचा भाऊ येते आणि त्याच दिवशी नवऱ्याची बहीण होते। तर मला सांगा बायकोच्या भावाले चांगला पाहुणचार होईल का नवऱ्याच्या बहिणीला चांगला पाहुणचार होईल? कोणाला होईल? बायकोच्या भावाले। तुमच्याच आता अंदरचा माल मटेरियल आहे मी सांगतो, जे आमच्या घरी घडते ते तुम्हाला सांगतो, माझं काम ते आहे, मी ऑब्झर्व करतो लहान लहान गोष्टी। तर ऐका काय झालं समोर। बायकोच्या तो भाऊ आला त्याला पुरणाची पोळी, हो बायकोचा तो भाऊ आला त्याला पुरणाची पोळी, हो नवऱ्याची ते बहीण आली तिले चटणी दिली काढी, म्हणजे गाड्या खुर्च्याचा म्हणजे ठेचा झाला म्हणतो, त्यात टाकले मिठाचे खडे, मीठ टाकलं त्याच्यामध्ये, त्यात टाकले मिठाचे खडे पण तेलाचा थेंब नाही पडे, सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे, सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे, सासू मेल्यावर सुनबाई लढे पण थेंब नाही पडे। भाऊ बहिणीचा हिशोब तुटला। आता येते माय कोणाची? नवऱ्याची माय बाहेर जाते आणि बायकोची माय त्याच दिवशी घरात येते। आता बाजार कसा मस्ते, लक्ष ठेवा समोर काय म्हणणं आहे। अरे त्याच दिवशी आणि बायकोची माय घरात आत आली आणि मग घरामध्ये आली तर मग आपल्या मायले घरानं सुनबाई कशी आणि घरानं सांगतानी सुनबाई लढे, माई सासू अशी हो माई सासू तशी हो, घरानं सांगतानी सुनबाई लढे पण डोळ्यातून थेंब नाही पडे, सासू मेल्यावर सुनबाई लढे
पण देत नाही पडे. आता तिसरी कस कोणती? मग याच्या झगडा मजमोजी होते किट काढते. एक काम करावं म्हणते, का ठेवा म्हणते खेड्यामध्ये, चला सिटीमध्ये राहून जाऊ, आले जाऊ म्हणते. बघा समोर काय होते, लक्षात ठेवा. मजेशीर गाणं आहे. अरे नवऱ्याला ते बायको सांगे रोज भांडण कायचं. हो नवऱ्याला ते बायको सांगे रोज भांडण कायचं. अरे याच्यापेक्षा आपण दोघं घराच्या बाहेर राहायला जायचं. केलं नवऱ्याला पटवून आता इथून निघायचं, बुड्डा बुड्डीला घरी ठेवायचं, आपण दोघं कुठं घराच्या बाहेर. पण सुनबाई जेव्हा कशी, सुनबाई घराच्या बाहेर पडे, आपल्या नवऱ्याला घेऊन सुनबाई घराच्या बाहेर पडे, पण पैशाचा नोट नाही सोडे. सुनबाई पण देत नाही पडे. आई कशाला तुम्हा सांगतो ते कलियुगाचे धडे. सुन सासूची सेवा करे, ते मारू मारू पडे. सासू मेल्यावर सुन बाईला रे, सासू मेल्यावर सुन बाईला रे, पण तेच नाही पडे. सासू मेल्यावर सुन बाईला रे, पण तेच नाही पडे. तर बाबासाहेबाचं गीत स्वीट अँड शॉर्ट मध्ये सांगत सादर करतो. लक्षात गोर साहेब, गोर साहेब, बाबासाहेब एक गीत शिवाजी महाराज पोवाडा. पोवाडा ठीक आहे. त्यांची फरमाश आहे की एक पोवाडा सादर करा. ठीक आहे. शेवटचा एक पोवाडा, सुंदर पोवाडा सादर करतो तुमच्यासमोर. लक्ष ठेवा. हो हो हो, सातपाड्याचे जल. सन्माननीय काशीनाथजी म्हस्के, आमचे गजाननजी म्हस्के, चंद्रकांतजी नागपुरे सरपंच साहेब, या तिघी आमचे बाबाजी यांच्याकडून 1000 रुपयाची भेट मिळाली. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचं बालपण गेलं त्याच्यासोबत भजन, आमचे भजन पुण्य झालं त्या एरियामध्ये त्याच्यासोबत लहानपणी. तर काय म्हणणं आहे माझं आता, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या मनात साचवा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या मनात साचवा. अरे 15 सारखे उड्यानंतर मारा, पहिले आमचा भारत देश वाचवा. जंगलो जंगली गल्लो गल्ली किती फिरती लाल तोडे माकडं, आणि आमची जर बहुजनाची एकता असेल तर कोणी करेन का जे आमचं वाकडं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? एका वाक्यामध्ये सांगतो, शिवाजी हे नाव उलट करा. लक्ष ठेवा, माझ्या आई बहिणीला विनंती आहे, शिवाजी हे नाव उलट करा. ते नाव होते जीवाशी, आणि जो जीवाशी खेळते तो छत्रपती शिवाजी. शिवाजी नाव उलट करा, ते नाव होते जीवाशी, आणि जो जीवाशी खेळते तो छत्रपती शिवाजी. क्योंकि ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है, ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है, तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है. ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है, रायगढ़ मेरे बाप की कहानी है. अरे गैरती ने शौर्यवीर की गाता है, और इतिहास में उसका नाम छत्रपती शिवाजी कहलाता है. शिवाजी कहलाता है. आज दिन दहाड़े रेप होता है, दिन दहाड़े रेप होता आहे. कोलकात्याची घटना घडली, पण माझ्या राजाच्या शासनामध्ये असं कधी नाही झालं. काहून? सावित्री देसाई नावाची सुभेदार होते कर्नाटकच्या किल्ल्यामध्ये. सावित्री देसाई नावाची सुभेदार होती कर्नाटकच्या किल्ल्यामध्ये, आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा सेनापती सपूजी गायकवाड यांनी जेव्हा चढाई केली, तो किल्ल्यावर जिंकल्यानंतर त्या सावित्री देसाईवर त्यानं अत्याचार केला. तिला 9 महिन्याचं बाळ होतं,
अत्याचार केला हे बातमी शिवाजी महाराजाला कळली. शिवाजी महाराज गेले म्हणे सखूजी इकडे या म्हणे, तुम्ही किल्ल्यावरती विजय झाला. ते बाई आली म्हणे, महाराज म्हणे बंदी नको बनवा, मी हारलो म्हणे युद्ध. बाई म्हणे तुझी सोडी म्हणजे तुझी साडी काबर फाटली म्हणे, साडी चोडी काबर फाटली म्हणे या सखूजीने माझ्यावरती अत्याचार केला म्हणे. महाराज जसा अत्याचार केला म्हटलं माझ्या राजाचे डोळे लाल आले रे. या सखूजी गायकवाडला म्हणे पहिल्या अगोदर या बाईला साडी चोडी द्या म्हणे. साडी चोडी दिली. एका बाटलीमध्ये दूध आणा म्हणे. त्या सावित्री देसाईच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दूध पाजलं आणि दूध पाजल्यानंतर सखूजी गायकवाडला कोणती शिक्षा द्यायची म्हणे, तर जीवा महाल म्हणे, महाराज याची मुंडकी कापून टाकून म्हणे आणि झाडाला लटकून टाकून म्हणे. शिवाजी महाराज म्हणे नाही, याची मुंडकी नको कापा म्हणे, याले पाहून दुसऱ्यानं कधी असं कृत्य केलं नाही पाहिजे म्हणे. शिवाजी महाराजांनी 2 चाकू धरले आणि त्याच्या दोन्ही डोळ्यात टाकले, म्हणजे त्याचे दोन्ही डोळे फोडले. त्याचे दोन्ही डोळे फोडले आणि लोक जेव्हा जेव्हा त्याला पाहतात म्हणे नाही रे बापा, माझ्या राजाच्या शासनमध्ये आई बहिणीची आबरू लुटणं हे बहुत मोठा गुन्हा आहे, कारण की माझ्या राजा डोळे फोडते उद्या आमचं का करते ना का नाही बाबू. तो जज्बा होता आणि म्हणून माझी पोळ्याची सुरुवात करता हो. धन्य धन्य शिवाजी थोर हो, माझा दादा रे हो दादाजी दादाजी. सिंदखेड्याचा लखुजी राजा होता. चल द्या, सिंदखेड्याचा लखुजी राजा होता आणि लखुजी राजाची मुलगी होती कोण जिजाई. काय सांगणार माझं, सिंदखेड्याचा लखुजी राजा पहात्याची प्रजा हो, जिजाबाई मुलगी झाली झाली, जिजाबाई मुलगी झाली झाली. शहाजीचा लक्षामध्ये आली, शहाजीचा लक्षामध्ये आली, डोळे धावून सोयरिका केली आहे कबर दादा. माझा दादा रे हो दादाजी दादाजी, माझ्या दादा रे हो दादाजी दादाजी. चाल पहिली झाली पोवाड्याचा 5 चाली, आता दुसरी चाली कोणती, महाराष्ट्राच्या आई बहिणीवर अत्याचार होत होता. ज्याला आईतली बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली बहीण कळली तो न्यायाचा मुक्ताईचा ज्ञानोबा झाला आणि ज्याला बाईतली बाई कळली तो माझ्या मुलाचा शिवबा झाला. आणि म्हणून चाल दुसरी काय म्हणणार, महाराष्ट्राच्या आई बहिणीवर पाहून अत्याचार, पडला जिजाईले. हे देवा आता काय करू रे. मग माझ्या जिजाईला चाल काय म्हणजे सुचलं नाही, तिने काय केलं, चाल तिसरी. शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे दादा, धावतीनं केला हो गिरे शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे दादा, धावतीनं केला हो गिरे शिवाजी जन्मास आला रे दादा, जन्मास आला हो रे
चालच्या होती. शिवाजी महाराज 16 वर्षाचे झाले. सर्वात माइंडेड गोष्ट होती त्या टायमातली. म्हणजे कशी, पहिल्या काळामध्ये फोन नव्हते. फोन होते का नव्हते, पण शिवाजी महाराज जेव्हा युद्ध लढत होते ते एकामेकाला मेसेज कसे पोचवायचे. शिवाजी महाराजांना पहिले वनस्पतीचा अभ्यास घेतला. कसा की कोणती वनस्पती जाळल्यानंतर काळा धुवा निघते आणि कोणती वनस्पती जाळल्यानंतर पांढरा धुवा निघते. जर काळा धुवा निघाला तर समजून जायचं खतऱ्याची घंटी आहे, आणि जर पांढरा धुवा निघाला तर समजून जायचं की नाही आता युद्ध आपल्या बाजूने चालू आहे. ते का फोन होते का पहिल्या काळामध्ये? फोन नव्हते. अजून एक मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड किल्लाच का निवडला राहायला? एवढे किल्ले होते पण रायगडच किल्ला का निवडला? त्याचा मागचेही कारण आहे. रायगड किल्ला ह्या 65 किल्ल्याच्या भोवती म्हणजे सर्वात मोठा किल्ला होता रायगड किल्ला. आणि रायगड किल्ल्यावरून संपूर्ण भोवतालचे 65 किल्ले दिसत होते, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड किल्ला निवडला. हे त्याच्या मागचं कारण होतं. आणि म्हणून 16 वर्षाचे बापा शिवाजी झाले जिजाईने बापा शिक्षण दिले राजकारण सार लक्षात आलं घोड्यावर झाले ते स्वार घोड्यावर झाले ते स्वार अफजल खानासारखे बापा शूरवीर कापले मोगलशाहीचे बापा बंद केले घापले आणि घराघर फिरे तलवार घराघर फिरे तलवार शिवाजी महाराजांना मित्रता केली, चाल चौकी कशी केली? रायबा सोबत केली. आता रायबाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट कधी झाली हे कोणी सांगू शकते का? नाही. त्याला एवढं माहिती पिक्चर मध्ये का दाखवलाय का शिवाजी महाराज गेले आणि जेव्हा कोंढाणा लढा होता तर रायबाचा म्हणजे घरी लग्न राहते आणि तानाजीला बोलवायला जाते. नाही, शिवाजी महाराजाची आणि तानाजीची भेट नाही झाली. भेट झाली जिजामातेची आणि तानाजीची. कशी झाली? पहिलेच्या शेतकऱ्यामध्ये म्हणजे शेतकरी जे होते त्याच्या मालामध्ये खुदवड करायची प्राणी, जंगली प्राणी. तर काय म्हणे जिजाईनं म्हटलं का जो कोणी त्या प्राण्याची शेपटी कापून आणेल त्याला आम्ही बक्षीस देऊ म्हणे. तर तानाजी मालसुरेनं हत्तीची शेपूट कापून नेली किल्ल्यावरती, आणि जेव्हा रात्री तो बोलायला लागला म्हणे मला बोलवा सोन्याचं कंगन पाहिजे म्हणे, कारण की जिजाईनं बक्षीस ठेवला म्हणे. तर रात्री 3 वेळा बोलावला. जिजाई झोपून होती. सैनिक गेला आणि म्हणाले बसला. माता म्हणे एक मुलगा ऐकून ना राहिला, तो सोन्याचं कंगन मागत आहे म्हणे, त्याने शेपटी कापून आणली म्हणे. जिजाई चालून आली. हो रे म्हणे, तू म्हणे तुला मी उद्या कंगन दिलं नसतं का म्हणे सोन्याचं, तू तर शेपूट तुझ्यापाशी राहिली असती ना म्हणे. असं म्हटलं आणि तानाजी मालसुरेनं डोळ्यातून पाणी पाडलं. जसं पाणी पाडलं तर जिजाईने विचारलं कोण रे म्हणे तू? मी म्हणे ताना उमरट गावचा. तेव्हा तो परिचय जिजामातेशी झाला. आणि म्हणून रायबाचे लग्न सोडून तानाजीला कोंढाणा किल्ला सर केला रे दादा. पाहिली स्वतःची सून पुत्र वाचून हो जागच्या जागी मरून राहिला रे दादा.
शिवाजी महाराजांचा पोळा समाप्त झाला. एक बाबासाहेबांची टोप धावतो आणि त्याच्यानंतर दोन्ही डान्सरच्या लावण्या होईल. माझा कार्यक्रम समाप्त झाला. माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. आणि म्हणून माया बापाहून भीमाचे, माया बापाहून भीमाचे अरे उपकार लई हाय रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आम्ही खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. माझ्या बापाहून भीमाचे रे उपकार लई हाय रे. माझ्या बापाहून भीमाचे रे उपकार लई हाय रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आम्ही खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे. हो हो, इथे माझा राऊंड समाप्त झाला आणि सुद्धा कार्यक्रम सुद्धा समाप्त.